आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पंचांगाला महत्त्व आहे. पंचांग म्हणजे काय आहे? वार, तिथी, नक्षत्र, कर्ण आणि योग हे 5 मिळून पंचांग तयार होतं. आणि हे पंचांग तयार होत असताना आपल्याला या 5ही अंगाचा उपयोग करून हे पंचांग तयार केलं जातं. याच्यामध्ये नक्षत्रावर आधारित वार ठरल्या जाते किंवा जे महिने आहेत त्या महिन्याचा आणि नक्षत्राचा सांगड या ठिकाणी घातलेली आहे. ज्या पौर्णिमेच्या दिवशी, लक्ष द्या, ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रामध्ये प्रवेश करेल तो महिना तिथून चालू होतो. उदाहरणार्थ चैत्र महिना. मग चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमा जी असते त्या पौर्णिमेने चैत्र महिन्यामध्ये प्रवेश, पौर्णिमेला चंद्राने पौर्णिमेच्या दिवशी चैत्र नक्षत्रामध्ये प्रवेश केला की चैत्र महिना चालू होतो. चित्रा नक्षत्रामध्ये प्रवेश केल्यावर आणि विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश केल्यावर वैशाख महिना चालू होतो. म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रामध्ये पौर्णिमेच्या दिवशी प्रवेश करेल त्या नक्षत्राच्या नुसार त्या महिन्याचं नाव निर्माण होतं. तसेच पावसाची सुद्धा नक्षत्र आहेत. 27 नक्षत्रापैकी ठराविक नक्षत्र पावसाची आहेत. त्याच्यामध्ये पाऊस बरोबर त्याच नक्षत्रामध्ये पाऊस पडतो. उदाहरणार्थ स्वाती नक्षत्र सगळ्याला माहीत आहे. स्वाती नक्षत्राचा पाऊस जर जमिनीवर पडला तर अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये तयार होतं. तोच पाऊस समुद्रामध्ये जर पडला तर समुद्रामध्ये मोती निर्माण होतात. म्हणजे या अशा पूर्वीच्या ग्रंथानुसार वैज्ञानिकदृष्ट्या निर्माण केलेली ही माहिती आहे. याला वैज्ञानिक आधारसुद्धा आहे. आता काल परवा आषाढी एकादशी झाली. आषाढी एकादशीपासून 4 महिने चातुर्मास धरला जातो. याच्या मागचं 4 महिने चातुर्मासामध्ये काय काय खावा आणि काय काय खाऊ नये याचे काही नियम आणि बंधनं दिलेली आहेत. ते शास्त्रीयदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या दिलेली आहेत. मग आता पालेभाज्या आषाढ महिन्यामध्ये खाऊ नये, वांग खाऊ नये. मग ह्या पालेभाज्या न खाण्यामागचं कारण काय, किंवा वांग खाऊ नये यामागचं कारण काय, किंवा मग व तुम्ही असं नाही ऐकायला तयार तर मग खंडोबाची जी खंडोबा देवता आहे त्या देवतेला वांग आषाढ महिन्यापासून चालत नाही. तर कुठपर्यंत देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशीपर्यंत हे वांगे बंद असते. मग अशा वेळेस आता हे का खाऊ नये की आभाळाच्या या आषाढ महिन्यामध्ये वर्षा ऋतूची सुरुवात होते आणि वर्षा ऋतू सुरुवात झाल्यामुळं काय होतं की पालेभाज्या, वांगे यासारख्या जे फळभाज्या आहेत यांच्यावर किटाणू अगणित प्रमाणात वाढ होते आणि हे किटाणू माणसाच्या शरीरामध्ये जाऊन माणसाला आजारी पाडू नये किंवा माणसाला कुठला आजार होऊ नये यासाठी त्या पालेभाज्या वैज्ञानिकदृष्ट्या बंद आहेत. पण इथं वैज्ञानिक दृष्टिकोन देताना त्यांनी काय केलेलं आहे, देवतेची सांगड घालून दिलेली व खंडोबाला वांग चालत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, वांग खायचं नाही. आणि वर्षा ऋतूमध्ये काय असतं की माणसाचा जठर अग्नी मंद झालेला असतो. तो मंद झालेला जठर अग्नी पालेभाज्या बरोबर आत जाणारे जे किटाणू आहेत यांना सहन करू शकत नाही, पचवू शकत नाही आणि विनाकारण ढाळवांती वगैरे, मलेरिया असे आजार सुरू होतात. ते होऊ नये, ते टाळले जावेत म्हणून देवाची सांगड घालून हे पालेभाज्या वगैरे बंद करण्यात येत आहेत. हे 4 महिने आता आषाढ महिन्यामध्ये पूर्ण पालेभाज्या बंद आहेत.
मग पुढच्या श्रावणमध्ये दूध बंद आहे. दूध का बंद आहे तर त्याचं वैज्ञानिक कारण ते वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण आता आपण फक्त काय करतोय, आषाढ महिन्याचंच बोलतोय. तर आषाढ महिन्यामध्ये काय असतं, माणसाचा जठर अग्नी मंद झालेला असतो पावसामुळं, वर्षा ऋतू आल्यामुळं. आणि जे डोळ्यांनी दिसू शकत नाही असे किटाणू, जीवाणू त्या पालेभाज्यावर, जसे पालक भाजी, मेथी भाजी, शेपू भाजी, ह्या भाज्यांवर काय होतं की असे बारीक बारीक किटाणू जाऊन बसतात. आणि त्यामुळं काय होतं, ते धुतले तरी निघत नाहीत. मग कधी कधी काय होतं की ह्या भाज्या चांगल्या प्रकारे याव्यात, यांना किटाणू लागू नये यासाठी फवारणी केल्या जाते. तर फवारणी केल्यानंतर काय होतं की एवढूशा बाटलीमध्ये एक थेंब जर टाकला त्या बाटलीचा फवाऱ्यामध्ये, तर 15 लिटरचा फवारा एका वाफ्याला, म्हणजे 10x10च्या जागेला जे पालेभाज्या असतो त्याला फवारण्यासाठी तेवढं औषध वापरलं जातं. आणि तेवढं औषध एक थेंब जर एवढं पॉवरफुल आहे, ते माणसाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर माणसाला त्रास होतो. मग त्या औषधाचा परिणाम 4 दिवस त्या पालेभाजीवर असतो. 5व्या दिवशी ती पालेभाजी खाल्ल्या जाते. काही शेतकरी असे असतात की 3ऱ्या दिवशी ती पालेभाजी कापून आणतात, बाजार असतो म्हणून. आणि मग ते काय होतं की त्या पालेभाजीवर मारलेल्या औषधाचा माणसाच्या शरीरावर परिणाम होऊन माणूस आजारी पडण्याची शक्यता असते. आता त्या काळामध्ये हे औषध वगैरे प्रकार नव्हते. ज्यावेळेस आपले भारतीय ग्रंथ लिहिले त्यावेळेस औषध हा प्रकार नव्हता. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या त्या काळामध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधाची फवारणी केल्या जायची पिकावर, तरीही ते वर्ज्य मानल्या जायचं पालेभाज्या. आणि आज आपण सर्रास खातो त्या काही. पण ज्यावेळेस मग अनेक प्रकारचे आजार आपल्याला निर्माण होतात, मग त्याला नाईलाज असतो, त्याला जबाबदार आपण स्वतःच असतो. आणि अशा प्रकारचे 4 महिन्याचे वेगवेगळे वैज्ञानिकदृष्ट्या सांगितलेले आपल्या धर्मग्रंथामध्ये माहिती आहे. अनेक प्रकारची माहिती आहे, ती मी आपणास सदैव सांगत राहील. आपणही ऐका, आपल्या शेजाऱ्यालाही सांगा, सर्वांना कळवा. जय हिंद, जय सनातन, जय भारत माता.